या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण मागच्या काही दिवसांपासून जो काही महाराष्ट्रात गाजत असलेला बोगस शिक्षक भरती संदर्भातील खुलासे करतोय त्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। काल आपण नुकताच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मतदारसंघामध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहेत त्या गैरप्रकाराची देखील पोलखोल केली आणि त्याने देखील एक खळबळ माजली आहे। त्या प्रकरणावर आम्हाला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे फोन येत आहेत आणि आम्ही त्याला सुद्धा फेस करतोय। आता त्याच पद्धतीचे अनेक जे खुलासे आहेत ते आणि अनेक पद्धतीचे गैरप्रकार आणि माहिती आहे ते आमच्यापर्यंत येत आहेत आणि त्याला देखील आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत। मालेगाव मधीलच ज्या पद्धतीने तुकडी संच मान्यता आणि बॅकडेट मध्ये दाखवून 50-50 लाखांचे जे एरियस काढले त्या संदर्भातील माहिती आम्ही दिली होती। त्यामध्ये आम्ही देखील असा एक ओझरता उल्लेख केला होता, तो म्हणजे तुकडी मान्यता। तुकडी मान्यता म्हणजे समजा 9वा वर्ग आहेत आणि 9व्या वर्गामध्ये जर का एकाच वर्गामध्ये जास्त विद्यार्थी झाले तर अ ब क ड असे त्याचे भाग पाडले जातात तुकडी, तर त्याला तुकडी म्हणतात। आणि त्या तुकडी वाढल्यानंतर त्याला शिक्षक पाहिजे असते जास्त विद्यार्थी असल्यामुळे आणि म्हणून ते जे तुकडी असतात तर ते सर्वप्रथम विना अनुदानित तत्वावरती तुकडी मान्यता मिळते। त्यानंतर मग 20% अनुदान मिळतं, बाकीचे 80% हे संस्थेला द्यावे लागते। असं करत करत ते एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसनुसार गेल्यानंतर 4 ते 5 वर्षांमध्ये म्हणा 6 वर्षांमध्ये ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव पुढे गेल्यानंतर ती तुकडी मान्यता ती तुकडी 100% अनुदानावर येते। परंतु ही सगळी प्रोसेस जी आहे तुकडी मान्यतेची प्रोसेस, ही सगळी प्रोसेस 2015 पासूनच बंद झालेली आहे। 2015 चा एक GR आहे, त्या GR नुसार ह्या तुकडी मान्यतेच्या पद्धती सगळ्या बंद झालेल्या आहेत। त्यामुळे नंतर जे काही तुकडी मान्यता देण्यात आल्या तर त्या सगळ्या तुकडी मान्यता या बॅकडेट मध्ये देण्यात आल्या। 2015 चा GR असल्यामुळे 2016 मध्ये तुकडी मान्यता देता येत नाहीत। त्यामुळे 2015 च्या अगोदर 2012 मध्ये 2013 मध्ये अनेक शाळांना तुकडी मान्यता देण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या शाळा आहेत, काही शाळांना 2019 मध्ये 2022 मध्ये तुकडी मान्यता देण्यात आल्या। काही कोर्टाचे आदेश दाखवून, काही बनावट GR दाखवून, काही बनावट अधिकाऱ्यांचे पत्र दाखवून, बनावट सर्व कागदपत्र देऊन तुकडीला मान्यता देण्यात आली आणि संस्थाचालक आणि अधिकारी या दोघांच्या संगनमताने हे सगळे घोटाळे झालेले आहेत। मालेगाव मध्ये सुद्धा जवळपास 64 अशा तुकड्यांना मान्यता देण्यात आली। त्यामध्ये जवळपास 400च्या वर बोगस शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आणि ह्या सगळ्या तुकडी मान्यता जुन्या डेट मध्ये तर दाखवल्याच, परंतु ते शिक्षक सुद्धा 2012, 2011, 2010 मध्ये दाखवण्यात आलेले आहेत। 400च्या वर फक्त शिक्षण मंत्र्यांच्या या मतदारसंघामध्ये त्या गावामध्ये झालेला आहे आणि या सगळ्यांना जो काही एरियस मिळत होता तो सगळा 50 लाख 45 लाख इतक्या मोठ्या फरकाचा तो एरियस मिळत होता। म्हणजे शासनाच्या तिजोरीला कोट्यावधीचा चुना या लोकांनी लावलेला आहे। यामध्ये वेतन पथकाचे देखील जे युनिट आहे, त्याचे जे अधीक्षक आहेत, तेथील जे कर्मचारी आहेत ते देखील तेवढे दोषी आहेत। त्यानंतर याच संदर्भामध्ये काही असे मोठमोठे खुलासे होत आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं अल्पसंख्याक शाळा भरपूर आहेत मालेगावमध्ये आणि अल्पसंख्याक शाळांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज असतात, त्यांना काही विशेष तरतुदी असतात की ते त्यांच्या शाळा चालू शकतील। यामध्ये 2012 मध्ये जे काही शिक्षक भरती बंद झाली, 2 मे 2012च्या GR नंतर शिक्षक भरती बंद झाली आणि त्यामुळे काही संस्था, काही संघटना या कोर्टामध्ये गेल्या आणि औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिला। त्यामध्ये इंग्रजी आणि विज्ञान या विषयाला एक्सेप्शन देण्यात आलं आणि ते त्या ठिकाणून वगळण्यात आलं। त्यानंतर हा जो नंतर कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा देखील एक शासनाने 2014 ला GR काढला की 2 विषय सोडून तुम्ही नियुक्त्या करू शकता, परंतु अल्पसंख्याक शाळांना देखील या पद्धतीचा GR मान्य करायचा होता, त्यांना देखील यामधून वगळण्यात आलं आणि त्यांनी फक्त इंग्रजी आणि विज्ञानच नाही तर इतिहास, भूगोल, समाजशास्त्र पासून सगळेच विषयाची लोक त्यांनी त्या ठिकाणी घेणं लावले। 2011 मध्ये जे काही विद्यार्थी पडताळणी झाली होती त्यानंतर समायोजन करण्यात आले आणि या समायोजनामध्ये ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी कमी होते अशा अनेक शाळा बंद पडल्यात। या बंद पडलेल्या शाळा 2014 नंतरचा जो काही GR आला ज्यामध्ये 2 विषयाला
वगळण्यात आलं होतं आणि त्या विषयासाठी तुम्ही शिक्षक नेमू शकता असं म्हणण्यात आलं. त्यानंतर बंद पडलेल्या शाळा देखील पुन्हा सुरू करण्यात आल्या. अनेक शाळांचं हस्तांतर आणि स्थानांतर झालं. अनेक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवण्यात आले. एकच विद्यार्थी 3-3 शाळांमध्ये दाखवण्यात आला आणि हे सगळे विद्यार्थी दाखवण्यात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या आधारे तुकडी मान्यता, समायोजन, संच मान्यता ही सगळी प्रोसेस करून 100% अनुदानावर त्या शाळा आणण्यात आल्या आणि बॅकडेटमध्ये शिक्षक दाखवण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या निधीची या ठिकाणी अपहार करण्यात आला. या पद्धतीचा भ्रष्टाचार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सुरू आहेत. त्याला आता कुठेतरी ही सगळी माहिती पुढे येत आहेत. अनेक लोक ही माहिती सांगत आहेत आणि पुढे येऊन देखील बोलत आहेत. या पद्धतीचा घोटाळा चालू होता. या संदर्भामध्ये मालेगावमधील अशीच एक घटना होती की जे काही संस्था चालकांनी मंत्रालयामध्ये पत्र पाठवलं की आमच्या शाळांचं तुकडे मंजूर करण्यासाठी अनुदान प्राप्त होण्याबाबत, विनाअनुदानित तत्वावर मंजूर तुकड्यांना अनुदानासाठी घोषित करण्याबाबत 31/5/2023 एक पत्र आहे जे मालेगावमधीलच एका शाळेचं आहे, जे मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं. आता कक्ष अधिकाऱ्यांना 30/5 ते पत्र पाठवण्यात आलं आणि कक्ष अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत 31 तारखेलाच लगेच पत्र पाठवलं शिक्षक, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना की या शाळांचं मूल्यांकन करा आणि अनुदानास पात्र या शाळांना करा. 30 तारखेला पटकन पत्र जातं आणि 31 तारखेला लगेच कारवाई होते मंत्रालयातून. म्हणजे या सगळ्या प्रकरणाची जे धागेदोरे आहेत ते फक्त स्थानिक लेवलला नसून मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे आहेत आणि मंत्रालयातून सुद्धा या सगळ्या गोष्टी हालचाली होत होत्या का? मंत्रालयातून सुद्धा अशा प्रकारची व्यवस्था उभारून आणि पैशांचा व्यवहार करून अशा प्रकारच्या भरतीला मंत्रालयातून देखील प्रोत्साहन मिळतं का किंवा त्यांचा देखील दबाव असतो का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कक्ष अधिकाऱ्यांचं पत्र आहे. 30 तारखेला संस्था एक पत्र पाठवते आणि 31 तारखेला लगेच मंत्रालयातून पत्र जातं कक्ष अधिकाऱ्यांचं आणि ते सांगतात की यांचं मूल्यांकन करून यांना पात्र करा आणि लगेच त्यावर देखील पुढे कारवाई होते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी एकदा अर्ज केल्यानंतर 6-6 महिने 2-2 वर्ष काही लोकांच्या तक्रारीचा निपटारा होत नाही, काही लोकांना मान्यता मिळत नाहीत, परंतु ज्या लोकांची आर्थिक व्यवहार होतात अशा लोकांना लगेच एकाच दिवसामध्ये पत्र व्यवहार होतो आणि एकाच दिवसामध्ये त्याची मान्यता देखील मिळतात. असे अनेक प्रकरण आहे ज्यांनी एकाच दिवसात प्रस्ताव पाठवले आणि त्याच दिवशी ते प्रस्ताव मान्य झाले आणि लगेच त्यांना मान्यता देखील मिळाली. याच पद्धतीचं एक दुसरं जे प्रकरण आहे त्यामध्ये देखील अशाच पद्धतीचं काम झालेलं आहे. ही मुंबईची एक शाळा आहे मालाडची आणि या ठिकाणी देखील तुकडी मान्यतेला देखील बंदी आलेली आहे आणि स्वतः शाळेने प्रस्ताव पाठवला शिक्षणाधिकाऱ्यांना तुकडी मान्यतेसाठीचा 2013चा आहे. हे सगळे पत्र बनावट आहे. हे सगळे कामं झालेले आहेत 2020ला 21ला, परंतु त्यांनी बॅकडेट मध्ये हे सगळे पत्र दाखवलेले आहेत कारण 2015चा GR 2013-14ला लागू होत नव्हता म्हणून त्यांनी बॅकडेट मध्ये दाखवले. 2012-13ला काही अधिकारी होते जे मालेगावमध्ये 2009ला 10ला संतोष पाटील नावाचे जे अधिकारी होते त्यांच्या नावाने 2022 मध्ये सह्या मारल्या आणि 2022 मध्ये संतोष पाटील हे रिटायर होऊन मरण पावले होते, ते मृत होते, परंतु त्यांच्या देखील सह्या 2022ला मारण्यात आल्या आणि त्यांच्या सह्या मारून 2009ला 2010ला हे अधिकारी त्या तुकडी मान्यता अनेक शाळांना देत होते आणि त्यांना आर्थिक लाभ करून देत होते. हे जे एक पत्र आहे मुंबईच्या मालाडच्या एका शाळेचं, यामध्ये देखील शाळेने अशीच मागणी केली तुकडी मान्यतेसाठी आणि जे शिक्षक निरीक्षक आहे इन्स्पेक्टर त्यांनी सांगितलं होतं की या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय तुकडी मान्यता भरता येणार नाही. स्वतः शिक्षण इन्स्पेक्टर म्हणतात की भरता येणार नाही आमच्या कार्यालयाच्या मान्यतेकडून. लगेच दुसरं पत्र 2-3 महिन्यांनी जातं आणि त्यांना मान्यताही मिळते आणि त्यांना देखील या पद्धतीने 2 पद भरण्याची मान्यता देण्यात येते. त्यांना सांगितले येते की आपला हा काळ आहे, या काळामध्ये इतका पेमेंट राहील आणि तुमच्या वर्गाला 9वीच्या वर्गाला तुकडी मान्यता देण्यात येईल. अशा पद्धतीचे हे सगळे भोंगळ कारभार या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये सुरू आहेत आणि यावर देखील आता कोणी बोलायला तयार नाहीत. या पद्धतीमध्ये देखील अनेक तक्रारी झाल्या. शासन लेवलला देखील शिक्षक आमदार नागो गानार यांनी हे जे प्रकरण आहे जवळपास 2014-15 पासूनच ते अनेकदा विधानसभेमध्ये लावून धरले आहेत, परंतु एकाही शिक्षण मंत्र्यांनी यावर चौकशी केलेली नाहीत. उलट सर्व शिक्षण मंत्री याबाबत चौकशी सुरू आहे असंच म्हणतात
आता जे देखील शिक्षण मंत्री हेच म्हणतात की यावर चौकशी सुरू आहे, परंतु 2014, 15, 16 पासून एकाही शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भामध्ये चौकशी केली नाही आणि शेवटपर्यंत हे प्रकरण गेलेलं नाही. यामुळं शासनाचं नुकसान होत आहे आणि शासनाच्या तिजोरीतून हे सर्व पैसे जात आहेत. दुसरी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे नागपुरातून आहे. ज्या पद्धतीनं अनेक अधिकाऱ्यांच्या अटक झाल्यात, यामध्ये काही अधिकाऱ्यांचे बँक खाते सीज करण्यात आलेले आहेत. यामध्ये चिंतामण वंजारे जे अधिकारी आहेत त्यांचं बँक खातं सीज करण्याची माहिती आम्हाला पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. त्याच पद्धतीने वैशाली जामदार, उल्हास नरड, मेश्राम हे जे मोठे अधिकारी होते, या मोठ्या अधिकाऱ्यांचे देखील बँक खाते सीज करण्यासाठी प्रस्ताव बँकेकडे पाठवला आहे आणि जवळपास 600 ते 700 जे काही बोगस शिक्षक होते त्या सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन, त्यांचे पगार आणि बाकी अधिकाऱ्यांसाठीचे जे पगार होत होते आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये काय काय ट्रान्झॅक्शन झालं, त्यासाठी नागपूर SITचा पत्रव्यवहार बँकेसोबत सुरू आहेत. शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे त्यांना अनेक माहिती आलेल्या नाहीत, परंतु पुढच्या 3-4 दिवसामध्ये सर्व माहिती येणार असल्याची पोलिसांच्या सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे आणि हे सगळे खाते आता सीज होऊन त्यांच्याकडून पैसे वसूल सुद्धा होऊ शकतात. पुढे येणाऱ्या काळामध्ये काय होते माहीत पडले आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अजूनही निलेश वाघमारे आणि सतीश मेंढे हे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलीस नेमका कशा पद्धतीने हा तपास करत आहेत, आता हा पुढे आणि ते माहिती काढून तपासाचा हा एक भाग आहे, संशोधनाचाच भाग आहे की आता, कारण यामध्ये सतीश मेंढे हे भाजपाचे जे माजी खासदार आहेत, सुनील मेंढे भंडारा गोंदियाचे त्यांचे भाऊ आहेत. त्यामुळं आणि निलेश वाघमारे यांच्यावर देखील पुण्यातील एका मोठ्या व्यक्तीचा हात असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे हे दोन्ही लोक भारतातच आहे की परदेशात आहे हे देखील सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे, कारण ते गोव्यामधील त्यांच्या रिसोर्टमध्ये सुद्धा मिळालं नाही. एक पथक मुंबईतून जाऊन आलं, तिथे देखील ते मिळाले नाहीत. त्यामुळं हे आता कुठं आहेत त्यांचा शोध पोलीस कशा पद्धतीने घेतील, कारण त्यांचा मोबाईल बंद असल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यामुळे आमची या सर्व घटनांवर नजर आहेतच. तुम्ही देखील आम्हाला काही माहिती असेल तर सांगा, कळवा. आम्ही देखील त्याला पुढे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.